हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग। आजची व्हिडिओ सुरू करूया आणि नमस्कार। पण सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची व्हिडिओ सुरू करूया। तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत, अजून पण ऊन खूप आहे। तर आज आपण इथे खूप टेस्टी आणि मजेदार रेसिपी बनवणार आहोत। इव्हनिंग स्नॅक्स पण तुम्ही बनवू शकता। तर मी इथे टोपली घेतलेला आहे। या टोपलीमध्ये मी इथे 2 कप एवढं बेसन घेणार आहे। तर आज आपण पकोडे बनवणार आहोत, बेसनची भजिया। सण पण येत आहे, गुढीपाडवा आणि रामनवमी। तुम्ही या दिवशी तुम्ही छानपैकी असं भजिया पण बनवू शकता। तर मी ते चाळून घेत आहे, कारण ह्याच्यामध्ये गाठ नसू नये म्हणून। तर छानपैकी आपण बेसन इथे चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर एक छान अशी आपली भजी कुरकुरीत आणि मजेदार व्हायला मी इथे 1/4 कप एवढं म्हणजे 1/4 कप एवढं जे आपलं तांदळाचं पीठ आहे ना ते घेतलेलं आणि इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही जर तसंच घातलं तर मुलांच्या तोंडात येतं आणि त्यांना तिखट लागतं खूप, म्हणून मी इथे बारीक करून घेतलेलं आहे। आणि इथे लाल तिखट आणि थोडंसं हळद आणि इथे अजवाईन ओवा घालून घेऊया 1 टीस्पून एवढं। त्यानंतर चवीनुसार मीठ पण घालूया, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घालू शकता। मीठ घातल्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं, ड्राय मिक्स करून घेऊया। तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत आणि टेस्टी लागतं, खायला पण मजा येतं। आता थोडंसं पाणी घालून आपल्याला इथं जसं आपण भजियाला तयार करतो ना तसं बॅटर तयार करायचं आहे। जास्त पातळ आणि जास्त घट्ट असं तयार करायचं नाही आपल्याला। छानपैकी असं पीठ आपलं तयार झालेला पाहिजे, एकदम पाणी पण घालायचं नाही एकदमशी। मी ते थोडंसं पाणी घालत त्याला मिक्स करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता घट्ट असं पीठ आपलं तयार झालेलं अशा प्रकारे। जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नाही करायचं याला। आणि त्यानंतर खूप असं टुमटुमीत फुललेली आपल्याला भजिया पाहिजे असेल तर मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे। बेकिंग सोडा या इनोच्या ऐवजी तुम्ही इथे बेकिंग सोडा पावडर घाला, खूप छान लागतं आणि टुमटुमीत आपली भजिया रेडी होतील। थोडंसं डिॲक्टिवेट करायला मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून छानपैकी मिक्स करून घेऊया। आता 10 मिनटं ते 5 मिनिट याला झाकण लावून ठेवून घेऊया रेस्टसाठी। जास्त वेळ पण ठेवायला जरूरत नाही, तरी पण 5 मिनिट ठेवायला पाहिजे। छान असं आपलं पीठ रेडी होईल। तुम्ही पाहू शकता तशाच प्रकारे पीठ आपलं छानपैकी रेडी झालेलं आहे। आता मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बारीक मोठे जसं पाहिजे तसं कांदा चिरून घेऊ शकता। मी मीडियममध्ये कांदा चिरून घेतलेला आहे, मी 3 ते 4 कांदे घेतलेले होते। आता याला आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा घातल्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं पातळ पण झालेलं आहे, म्हणूनच पीठ आपल्या अगोदरच थोडंसं घट्ट करून घ्यायला पाहिजे। आणि गोल असं टमटमीत आपण भजिया तळून घेऊया। तर मी ते चुलीवर तळत आहे। ऑलरेडी मी ते तेल गरम व्हायला ठेवलेले होते, तेल आपलं गरम झालेलं आहे। एक एक करून ह्याच्यामध्ये आपण गोल गोल भजिया सोडूया, छानपैकी असं तळून घेऊया। गुढीपाडवा येत आहे, रामनवमी येत आहे, तर तुम्हाला स्नॅक्स खायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। नाही तर मुलांना संध्याकाळी भूक लागत असेल, त्यांना बाहेरचं खायला पाहिजे असेल तर तुम्ही घरातच अशा प्रकारे टुमटुमीत फुललेली भजिया तुम्ही बनवू शकता। तर आपली भजी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता छान असं कलर पण आलेला आहे। आता इथे एक बॅच तळून रेडी झालेले आहेत आपले भजी, तर दुसरी बॅचला पण अशाच प्रकारे आपण तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता कुरकुरी आणि टमटमीत फुललेली आहेत आपली भजी। तुम्ही इथे हिरवी चटणी सॉस सोबत पण सर्व करू शकता। मी इथे टोमॅटो सॉस सोबत सर्व केलेला आहे आणि हिरवी मिरची पण फ्राय करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असं आपले टमटमीत भजी रेडी झालेले आहेत। तुम्हाला इथं टेस्ट करून पण सांगते, आमचे राजू आणि संपत आलेत दोघं, त्यांना पण इथं खायला दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता दोघं कसं खायला लागलेत सॉस लावून आणि त्यांना छान पण वाटेल आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।